नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे. त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नंबर 1, अलाइट मोशन. अलाइट मोशन मोड पैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि कुणी अलाइट मोशन वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला, तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू. नंबर 2, बिटमार्क आणि शेक इफेक्ट. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नंबर 3, मटेरियल. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर त्यावर मी मटेरियल देत असतो. जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला व मटेरियलला, आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या. तर सगळ्यात आधी अलाइट मोशन ॲप घ्यायचा आहे. तर अलाइट मोशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथे जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ही लिरिक्स तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला दिले आहे, तर तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही लिरिक्स नंतर घ्यायची आहे. त्याआधी तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून शेवटच्या ह्या दुसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे या 2 बीट आहेत. तर या 2 बीटच्या इकडे पलीकडे यायचं आहे. तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इथे फोटो करायचा आहे. तर फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची ऑपेसिटी तुम्हाला इथे 25 ठेवून द्यायची आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन 25वरती ठेवायचे आहे. तर तुम्हाला या 2 बीट मार्क तुम्हाला मी दाखवल्या होत्या, तर तुम्ही पाहू शकता. तर 16.22च्या बीटपर्यंत तुम्हाला या सगळ्या फोटोला ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला इथे 25पर्यंत ठेवून द्यायचं आहे. तर सगळं फोटोला अशाच प्रकारे हे करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर तुम्हाला आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिले फोटो आहे 16.22च्या बीटपर्यंत. तर तुम्हाला सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला 2 बीट मार्क दिले आहेत. तर इथपर्यंत तुम्हाला 16.22पर्यंत तुम्हाला सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथपर्यंत आपला इफेक्ट देऊन झाला आहे. तर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरवाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर
बॅक येऊन आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 16.22च्या पुढचे जेवढे पण फोटो राहिले आहेत तर त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना जेवढे पण फोटो राहिले आहेत त्या सगळ्या फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपला इफेक्ट देऊन झाला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. पहिल्या बिटला यायचं आहे. तर बिटला आल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी लिरिक्स दिली आहे. तर तुम्हाला ही लिरिक्स ॲड करायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे 16.22च्या बिटला यायचं आहे आणि या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे कट करायचं आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला या लिरिक्सवरती लॉंग प्रेस करून तुम्हाला इथे खाली या फोटोंच्या वरती घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर फोटोंच्या वरती घेतल्यानंतर तुम्हाला इथे लिरिक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरती जाऊन तुम्हाला इथे स्क्रीनचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे मध्यभागी तुम्हाला अशा प्रकारे लिरिक्स ॲड करून घ्यायचे आहे. तर ॲड केल्यानंतर तर तुम्हाला इथे पहिल्या बिटला यायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तर मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही लोगो ॲड करू शकता. तर मी लोगो ॲड करून घेतो. तर लोगो ॲड केला आहे. तर लोगो ॲड केला लिरिक्सवरती क्लिक करायचं आहे. व्हॉल्यूममध्ये जाऊन व्हॉल्यूमला म्यूट करायचं आहे. तर 0 ठेवून द्यायचं आहे. नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओची रेझोल्युशन तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.